नमस्कार, मी मनोज्ञा. आज आपण ऐकणार आहोत अहंकार या पॉडकास्टविषयी. यश मिळाल्यावर माणूस हरत नाही, पण अहंकार वाढला की तो स्वतःपासूनच दूर जाऊ लागतो. अहंकार कसा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो आणि नम्रता कशी आयुष्य सुंदर बनवते याविषयीचा हा प्रेरणादायी पॉडकास्ट. कधी कधी आपण पाहतो एखाद्या माणसाकडे सर्व काही असतं. पैसा असतो, मान सन्मान, लोकांचं कौतुक असतं, पण तरीही तो आनंदी नसतो. कारण त्याच्याकडे सगळं असतं, फक्त नम्रता नसते. आणि जिथे नम्रता संपते तिथे अहंकार जन्म घेतो. अहंकार हा वाघासारखा नसतो, तो येताना दिसतो. तो तर हळूहळू मनात वाढणारा अंधार असतो. माणूस स्वतःलाच पटवू लागतो, माझ्याशिवाय काही होणार नाही, मीच सर्वात योग्य आहे, मला कोणाची गरज नाही. आणि इथूनच त्याचा खरा पराभव सुरू होतो. कारण जीवनात उंच उडण्यासाठी पंख लागत नाही, तर जमिनीशी नातं लागतं. जे झाड फळांनी भरलेलं असतं ते नेहमी झोपलेलं असतं, पण जे रिकामं असतं तेच ताट उभं राहून स्वतःचा मोठेपणा दाखवत असतं. अहंकारी माणसाची सर्वात मोठी शोकांतिका ही असते की त्याला वाटतं लोक त्याचा आदर करतात, पण खरं तर लोक त्याच्यापासून दूर जात असतात. कारण माणूस चुका माफ करतात, गरिबी माफ करतात, अपयश माफ करतात, पण अपमान कधीच माफ विसरत नाहीत. अहंकार माणसाला इतका आंधळा करतो की त्याला स्वतःच्या चुका दिसत नाहीत, त्याला फक्त दुसऱ्यांच्या चुका दिसतात. आणि मग तो प्रत्येक गोष्टीसाठी जगाला दोष देतो, पण आरशात स्वतःकडे पाहत नाही. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज तुम्ही ज्या उंचीवर उभे आहात उद्या तिथे दुसरं कोणीतरी असेल. वेळ कोणासाठी थांबत नाही. सत्ता बदलते, पद बदलतं, पैसा बदलतो, पण स्वभाव कायम लक्षात राहतो. लोकांना तुमची श्रीमंती आठवणार नाही, तुमची गाडी आठवणार नाही, तुमचं पद आठवणार नाही, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात हे ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. म्हणून मोठं व्हायचं असेल तर पैशानं मोठं होऊ नका, पदाने मोठं होऊ नका, मनाने मोठे व्हा. कारण अहंकार माणसाला काही काळासाठी उंच नेतो, पण नम्रता त्याला लोकांच्या हृदयात कायमचं स्थान देते. आणि शेवटी जिंकणारा तो नसतो ज्याच्याकडे सर्व काही असतो, जिंकणारा तो असतो ज्याच्याकडे सर्व काही असूनही अहंकार नसतो. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या भागात. जय शिवराय.